अनंताच्या चेहऱ्यावर विषादाची छटा पसरली. अगदी विषण्ण आवाजात तो बोलायला लागला. हो रेणू, मला ते सगळं माहिती आहे. सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे हे सगळं मला कोणी सांगितलं नाही, तर माझं मला ते हळूहळू समजत गेलं. अगदी इन डिटेल. किती वय असेल तेव्हा माझं, विचार कर. एवढ्या लहान वयात हे असं काही मला समजलं तेव्हा माझ्यातलं बालपण ह्या मोठ्या लोकांच्या एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या संतापाच्या धगीवर अक्षरशः भाजून निघत होतं. शेवटपर्यंत आईने डॅडींना कधी क्षमा केली नाही. कित्येकदा रात्री अपरात्री मला जाग यायची तेव्हा मला दिसायचं डॅडी आईच्या पायांना हात लावून, अक्षरशः हात लावून क्षमा मागत असायचे. पण आईने कधी क्षमा केलीच नाही. डॅडींची चूक मोठी होती. सहजासहजी विसरून जाऊन क्षमा करण्याजोगी क्षुल्लक मुळीच नव्हती याची मलाही कल्पना आहे. पण आईने डॅडींच्या हातून घडलेल्या आयुष्यातल्या त्या एकमेव चुकीचा एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखा उपयोग करून घेतला. वेळी अवेळी संधी मिळेल तेव्हा ती केव्हाही तिच्या मनाविरुद्ध जरा काही घडलं की ह्या शस्त्राचा उपयोग करायची. त्यावेळी बिचारे डॅडे इतके असहाय्य दिसायचे. सपासप वार करून रक्तबंबाळ केल्यासारखे वेदनेने आतल्या आत तळमळत राहायचे. आईला हे सगळं कळत नव्हतं असं नाही. उलट तिला ते चांगलंच कळत होतं, म्हणूनच ती मुद्दामून तसं बोलायची. कदाचित डॅडी इतर पुरुषांसारखे थोडे निर्लज्ज निगरगट्टा असते तर आईचं हे शस्त्र त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरलं असतं. पण डॅडी सेन्सिटिव्ह होते. आपल्या हातून घडलेली चूक त्यांनी कबूल केली होती आणि हीच त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने त्यांनी केलेली मोठी घोडचूक होती. रेणूला काहीच समजलं नाही. ती नुसती अनंताकडे पाहत राहिली. अनंताच पुढे बोलायला लागला. जे काही डॅडींच्या हातून घडलं होतं त्याला काय केवळ एकटे डॅडीच जबाबदार होते? इंदू मावशीचा त्यात काहीच दोष नव्हता. मी तर म्हणतो ह्या डॅडींपेक्षाही इंदू मावशीच जास्त जबाबदार होती. डॅडी किती केलं तरी एक पुरुष होते. पुरुषाला असणारा शाप डॅडींनाही असणारच. पण इंदू मावशी तर एक स्त्री होती ना. तिला कळायला हवं होतं. स्वतःच्याच बहिणीच्या नवऱ्याबरोबर हे असं छे. हेच डॅडींनी ठणकावून आईला सांगितलं असतं तर काय तोंड होतं ग आईकडे उत्तर द्यायला. पण डॅडींनी चुकूनही कधी एका शब्दानं मावशीचं नाव घेतलं नाही. सगळा दोष, सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली त्यांनी आणि त्या पायी आईकडून होणारा मानसिक छळ निमूटपणे सोसला त्यांनी. बोलता बोलता अनंताच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. शब्द घशात अडखळू लागले होते. आई खरंच डॅडींशी इतकी निर्दयपणे वागली? रेणूचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सुमित्राबाईंनी तिला जे काही सांगितलं होतं ती केवळ एकच बाजू सांगितली होती, त्यालाही थोडीशी स्वतःच्या समर्थनाची जोड देऊन. इंदू मावशीबद्दल तिच्या मनात असलेली आढी काहीशी सैल व्हावी म्हणून. त्या प्रकरणाची दुसरी बाजू त्यांनी तिला सांगितलीच नव्हती. जाणून बुजून असं नाही, पण कदाचित त्यांना त्याची आवश्यकता भासलेली नसणार. म्हणूनच रेणूनं तसं विचारताच अनंता काहीसा विषण्ण हसला आणि म्हणाला, निर्दय ग. हो, निर्दयपणाच म्हणायला हवा त्याला. त्याच निर्दयपणाचा कळस झाला त्या दिवशी. तो दिवस अजूनही आठवतोय मला. मला बेघर करणारा, अनाथ करणारा, बापाबरोबरच आईचं छत्रही माझ्या डोक्यावरून काढून घेणारा. डॅडी 2-3 दिवस कंपनीच्या कामासाठी टूरवर गेले होते. त्या दिवशी ते परत आले होते. अगदी थकून गळून गेले होते ते. 2 कंपोजच्या गोळ्या घेऊन शांतपणे झोपणार होते ते. पण डॅडी आले आणि आईने त्यांच्या मागे महेशला शाळेतून घेऊन यायचा लकडा लावला. कारण नेमका त्या दिवशी ड्रायव्हर रजेवर होता.
डॅडी आईला समजावून सांगत होते की शाळेत फोन कर, कोणाच्या तरी बरोबर येईल तो. बस आईला तेवढं एकच निमित्त पुरेसं होतं. नाही नाही ते बोलली ती डॅडींना. मागचे सगळे आरोप पुन्हा तिने त्यांच्यावर सुरू केले. अगदी सांगायला सुद्धा शरम वाटते अशी गलिच्छ ओंगळवाणी भाषा वापरली तिने. म्हणाली, केवळ अनंता सोडला तर ही दोन्ही पोरं, रेणू आणि महेश, ही केवळ तुम्ही माझ्यावर केलेल्या बलात्कारातून जन्माला आली आहेत. तरीही त्यांना मी जन्म दिला आणि तुम्हाला त्यांच्यासाठी साधं एवढंही करता येत नाही. नुसतं शाळेतून त्याला घरी आणायचं आहे, पण तेवढंही तुमच्याच्यानं होत नाही, कारण तुम्हाला फक्त सुख लुटायचं माहिती आहे. त्याची किंमत चुकवायची म्हटलं की तुम्ही अंग झटकता मोकळे होता. हे आणि असंच बरंचसं आई बडबडत राहिली. शेवटी वैतागून डॅडी उठले, गॅरेजमधनं गाडी काढली आणि महेशला आणायला गेले. पण परत आलं ते त्यांचं आणि महेशचं छिन्न विच्छिन्न झालेलं शरीर. अनंतानं केलेलं ते वर्णन ऐकूनच लहानपणी पुसटशी आठवणारी ती दृश्य मालिका रेणूच्या समोर पुन्हा उभी राहिली. त्या आठवणीनेच तिच्या सगळ्या शरीराला कंप सुटला होता. आपला चेहरा तिने ओंजळीत झाकून घेतला. हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदत राहिलं. अनंताने रेणूच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं आणि म्हणाला, जाऊ देत रेणू, हा सगळा विसरला गेलेला भूतकाळ आहे. आणि एक लक्षात ठेव, होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल कधीही अश्रू ढाळायचे नसतात. रेणूनं आपल्या छोट्या रुमालानं डोळे कोरडे केले, चेहऱ्यावरनं रुमाल फिरवला. थोडा वेळ दोघंही काहीही न बोलता समोरची थंड झालेली कॉफी पीत राहिले. मध्ये एक लांब लचक शांततेचा पॉज. थोड्या वेळानं त्या शांततेचा भंग करत रेणूच म्हणाली, मला वाटतं झालेल्या गोष्टींचा आईलाही आता पश्चात्ताप झाला असावा. कदाचित तिचं मन तिला अजूनही आतून खात असावं. कदाचित तू म्हणतेस तसंही असेल. आणि ही बोचणी, ही जाणीव तिला आयुष्यभर अशीच टोचत राहणार. ती सहन करणं, फक्त सहन करणं एवढंच आता तिच्या हातात उरलं आहे. तसं पाहिलं तर आईवरही काही कमी अन्याय झालेला नाही. आपला नवरा केवळ आपला राहिलेला नाही, आपल्याशी तो एकनिष्ठ नाही, ही गोष्ट कोणत्याही स्त्रीच्या दृष्टीनं किती क्लेशकारक असते, मन कुरतडणारी असते, याची कल्पना फक्त एक स्त्रीच करू शकते. बरोबर आहे. हो, बरोबर आहे तुझं. आईवर अन्याय झाला हे मीही मान्य करतो. पण त्या अन्यायाचा सूड तिने ज्या प्रकारे डॅडींवर उगवला तोही काही कमी भयानक नव्हता रेणू. क्षणाक्षणाला त्या कडू विसरू पाहणाऱ्या प्रसंगाची आठवण करून देणं म्हणजे सतत ओल्या जखमेवर मिठाचं पाणी टाकणे इतकंच क्रूरपणाचं होतं. आईला जर डॅडींच्या त्या चुकीबद्दल त्यांना क्षमा करता येत नव्हती तर कमीत कमी तिने त्यांच्या मार्गातून बाजूला तरी व्हायला हवं होतं. त्यामुळे निदान ते 2 जीव तरी सुखी झाले असते. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी 3 आयुष्य उद्ध्वस्त करणं याला माणुसकी नाही म्हणता येणार. म्हणजे निदान मी तरी नाही म्हणणार. क्षणभर अनंता थांबला, मग म्हणाला, मला तर अजूनही नवल वाटतंय ते इंदू मावशीचं. तिच्यासारख्या स्त्रीने आपला आवाज असा आतल्या आत का दाबून टाकला? का तो तिचा तिलाच ऐकू आला नाही? त्यासाठी बिचाऱ्या पंतांचा बळी तिने का घेतला? त्यापेक्षा ती अविवाहित राहिली असती तर कदाचित अधिक सुखी झाली असती, समाधानी राहिली असती, ती आणि पर्यायाने पंतही. ह्या विसंगत विवाहापेक्षा ते अधिक चांगलं झालं असतं. अनंता बोलायचा थांबला तशी रेणू पटकन बोलून गेली. स्त्रीला, त्यातून तरुण स्त्रीला, असं एकटं राहणं एवढं सोपं आहे का दादा? आम्हा स्त्रियांना एवढी स्वतंत्रता देणार कोण? लहानपणी वडिलांचा आधार, तरुणपणी नवऱ्याचा आधार, म्हातारपणी मुलाचा आधार.
प्रत्येक वेळी प्रत्येक अवस्थेत आम्ही स्त्रिया पुरुषांच्या कुबडीशिवाय उभ्या राहूच शकत नाही. कारण आपल्या ह्या समाजाने आम्हाला जन्मतःच पांगळं करून टाकलं आहे. म्हणूनच कधीकधी मनात नसताना लग्न ही आम्हा स्त्रियांच्या दृष्टीनं आमच्यावर लादली जाणारी गोष्ट ठरते. तिथे आमचं काही चालत नाही, कारण त्याशिवाय आमच्या पुढेही दुसरा काही मार्ग नसतो. बोलता बोलताच रेणूचा चेहरा एकदम विवर्ण झाला. नकळत डोळे भरून आले. अनंताने एकदम चमकून रेणूकडे पाहिलं. तिच्या आवाजातला दर्द त्याला कुठेतरी स्पर्शून गेला. त्याची नजर तिच्या डोळ्यातून खोल तिच्या अंतरंगात उतरली. एकदम त्याला काहीतरी स्ट्राईक झालं. रेणूच्या बोलण्याचा संदर्भ कुठेतरी क्लिक झाला. त्याने तिचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला, रेणू, तुला माझी शपथ आहे, खरं सांग, तुझं जितेंद्रवर. काही न बोलता रेणूने खाली मान घातली. खरंच काय उत्तर होतं तिचं, आणि त्या उत्तराचा उपयोग तरी आता काय होता? काही उत्तरं अशी असतात की त्या उत्तराचे प्रश्नच राहिलेले नसतात. रेणू, अगं वेडे, तू मला का नाही बोललीस हे कधी? एका शब्दाने कधीतरी मला सूचित करायचं होतं. मी तिकडे माझ्या व्यवसायात, संसारात, बायको मुलात गुंगून गेलो आणि तू इथे एकटीच मनातल्या मनात स्वतःशीच झुरत राहिलीस. आयुष्यभर हे आता माझ्या मनाला लागून राहील. खरंच मी मूर्ख आहे. खरं म्हणजे माझ्याच हे लक्षात यायला हवं होतं. लहानपणापासून तुझा जितूकडे जास्त ओढा होता. आपल्या खाऊतला खाऊ तू त्याच्यासाठी राखून ठेवायचीस. त्याला शाळेतून यायला थोडा जरी उशीर झाला तर लगेच तू कावरी बावरी व्हायचीस. पण हे मुग्ध प्रेम माझ्या लक्षात का नाही आलं? राखी पौर्णिमेच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी तू मुद्दामच जितूशी काहीतरी भांडण काढून त्याला राखी बांधायची नाहीस, त्याला ओवाळायची नाहीस. सगळे संदर्भ आता लक्षात येत आहेत माझ्या. रेणू, अगं किती वेडेपणा केलास तू. अगं मावस भावावर प्रेम आहे हे कसं सांगायचं म्हणून तू सगळं लपवून ठेवलंस सगळ्यांपासून. लोक काय म्हणतील या भीतीने. खरं आहे ना? अगं वेडे, मावस भाऊ बहिणींची लग्न झाल्याची कितीतरी उदाहरणं आहेत, आणि तुझ्यामुळे असा काय समाज ढवळून निघाला असता. मावशीनी आईनी विरोध केला असता, पण मी तुझ्या पाठीशी होतो ना. आणि कदाचित पंतही आपल्या मागे उभे राहिले असते. अनंत अगदी तळमळून बोलत होता. त्याच्या मनाला ती गोष्ट फार लागली होती. रेणूवर खरोखर त्याचं फार प्रेम होतं. अनंत आणखीनही काय बोलत राहिला असता, पण रेणूने त्याला मध्येच अडवलं आणि म्हणाली, जाऊ दे ना दादा, तूच आत्ता म्हणालास ना, होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल कधी अश्रू ढाळायचे नसतात. तेव्हा प्लीज आपण हा विषय थांबवू. खरं आहे तू म्हणतेस ते. हा विषय इथेच आणि कायमचा संपवून टाकला पाहिजे, कारण तुझ्या मनातल्या या असफल प्रेमाची आज तुझ्या भावी जोडीदारालाही लागण्याची शक्यता आहे. पण रेणू, असा अन्याय तू तुझ्या जोडीदारावर कधी करू नकोस, कारण त्याचा काय परिणाम होतो ते तू रोज पाहतीयस. प्लीज रेणू, माझ्यासाठी एवढं करशील ना तू? आणि अनंताने रेणूच्या डोक्यावरनं ममतेने हात फिरवला. त्या स्पर्शातून जाणवणारी ममता, प्रेम आणि स्नेह पाहून रेणूला पहिल्यांदा वाटलं की नाही, आपण अनाथ नाही, आपल्या डोक्यावरही एक छाया देणारं झाड आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम संध्याकाळी 5:30ला करण्याचं ठरलं होतं. सांगलीवाल्यांचे किती लोक येतील याचा काहीच अंदाज नव्हता. खुद्द अनंतालाही किती लोक येणार आहेत याची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून जे जास्त लोक आले तर त्यांना उतरवायचं कुठं, आणि कार्यक्रमासाठी दुसरा एखादा हॉल घ्यावा का काय हे नक्की ठरत नव्हतं. पण सुदैवाने आदल्याच दिवशी सांगलीचे लोक आले. फक्त 8 जण आले होते. मुलगा, त्याचे आईवडील, मोठा भाऊ आणि वहिनी आणि मुलाचा एक जवळचा असा खास मित्र. बास. उतरायची सोयसुद्धा त्यांनीच केली होती. त्यामुळे तोही प्रश्न मिटला होता. म्हणून मग दुसरं एखादं कार्यालय घेण्याचा बेत रद्द करून बंगल्याच्याच हॉलमध्ये साखरपुडा करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. कारण बंगल्याचा हॉल तसा बराच लांब, रुंद आणि मोठा होता. या असल्या कार्यक्रमांना योग्य असा.
त्यामुळे मग बाकीचा काही प्रश्न उरला नव्हता. अनंताने येताना निर्मला वहिनीला आणलेलं नव्हतं. निदान त्या सांगलीच्या पाहुण्यांबरोबर तरी येतील किंवा अनंताने तिला त्यांच्याबरोबर येण्याविषयी सांगितलं असेल असं रेणूला वाटलं होतं. पण निर्मला वहिनी आलेली नव्हती. सुमित्राबाईंनी किंवा इंदुमावशींनी देखील त्याबद्दल एका चकार शब्दानं अनंताजवळ चौकशी केली नव्हती. नाही म्हटलं तरी ही गोष्ट रेणूला खटकली होती. रेणू सांगलीला 2-3 वेळा जाऊन आली होती, राहून आली होती. त्यामुळे निर्मला वहिनीशी तिची चांगली गट्टी जमली होती. निर्मला वहिनी खरोखर स्वभावानं गोड होती. तिचं वागणं बोलणं सगळं टापटिपीचं होतं. अगदी आवर्जून सांगितल्याशिवाय निर्मला वहिनीची जात कोणालाही ओळखता आली नसती इतकं तिचं राहणं वागणं बोलणं सगळं व्यवस्थित नेटनेटकं होतं. शिवाय अनंताच्या सततच्या सहवासानं त्यात आणखीन सुधारणा झालेलीच होती. लग्न झाल्यापासून अनंतानं एकदाही निर्मला वहिनीला पुण्याला आणली नव्हती. अर्थात तो स्वतः तरी कुठे आला होता म्हणा, आत्ता आला होता पहिल्यांदा. म्हणूनच रेणूला वाटलं होतं कदाचित आपलंच स्वागत जर तिथे व्यवस्थित झालं नाही तर निर्मलाचं कसं होईल असं त्याला वाटलं असेल तर त्यात त्याची काही चूकच नाही. आणि म्हणूनच कदाचित त्यांनी निर्मलाला आणलेलं नसणार. अगोदर आपण जाऊन रागरंग पाहावा आणि नंतर निर्मलाला बोलवून घ्यावं असा अनंताचा विचार असणार असं रेणूला वाटलं होतं. तर त्या मानाने अनंताचं स्वागत तसं चांगलंच झालं होतं असं म्हणायला हरकत नव्हती. अर्थात सुमित्राबाई त्याच्याशी फार बोलल्या नव्हत्या. त्यांनी अगदी मोजक्या शब्दात अनंताची विचारपूस केली होती. ती करतानाही त्याच्या संसाराबद्दल बायकोबद्दल मुलाबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. नव्हे, तो विषय संभाषणात येणारच नाही या खुबीने त्या अनंताशी बोलत होत्या. इंदुमावशींनी मात्र आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार वरवर का होईना त्याच्या संसाराबद्दल थोडीफार चौकशी केली होती. पण त्यांनीसुद्धा निर्मलाला का आणलं नाही हा प्रश्न विचारायचं कटाक्षानं टाळलं होतं. कदाचित ह्या सगळ्यावरून शहाणं होऊन अनंताने निर्मलाला आणण्याचा विचार डोक्यातनं काढून टाकलेला असावा. मात्र रेणूने त्याला त्याबद्दल विचारलं होतं. तो पुण्याला आल्यापासूनच निर्मला वहिनीला का आणलं नाहीस हा प्रश्न तिने त्याला कित्येकदा विचारला होता. अनंताने त्यावेळी मोघम काहीतरी उत्तर देऊन रेणूच्या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न केला होता. पण आज पुन्हा तोच प्रश्न रेणूनं सकाळी त्याला विचारला होता. विशेषतः सांगलीच्या पाहुण्यांबरोबर सुद्धा निर्मला वहिनी आलेली नाही हे पाहिल्यावर. तेव्हा अनंता तिला सरळ आणि शांतपणे म्हणाला होता, रेणू, तुला सगळ्याची कल्पना असताना तुझ्याकडून हा प्रश्न विचारला जाईल याची मला अपेक्षाच नव्हती. रेणूच्या लक्षात अनंताच्या प्रश्नाचा संदर्भ आला तरी ती म्हणाली, अरे हे घर तुझं आहे. निदान अजून तरी ह्या घरावर तुझा हक्क आहे. आणि काही झालं तरी निर्मला तुझी बायको आहे. म्हणजे शेवटी तीही या घरातली मेंबरच आहे ना. समजा तू तिला इथे आणली असतीस तर काय झालं असतं? फार तर फार आई वहिनीशी बोलली नसती. इंदुमावशीनं फारशी आस्था दाखवली नसती. यापेक्षा आणखीन काय वेगळं घडलं असतं? तिला घरातून हाकलून तर दिलं नसतं ना. बरोबर आहे तुझं, हाकलून दिलं नसतं. पण तिला मुक्तपणे या घरात वावरण्याची परवानगीही मिळाली नसती. घरातला एखादा कोपरा तिच्या वाट्याला आला असता. आणि तसं झालं असतं तर निर्मलानं कदाचित माझ्याकडे बघून ते सगळं निमूटपणे सहन केलं असतं. पण मला मात्र ते सहन झालं नसतं. टू बी फ्रँक, कदाचित त्यावरून मी काहीतरी बोललो असतो, वाद वाढला असता. म्हणूनच तो सगळा कटुप्रसंग टाळण्यासाठी मी तिला आणलं नाही. कारण आपल्या ह्या घरातल्या लोकांना मी चांगला ओळखतो. न बोलता कोणाचा कसा अपमान करायचा हे ह्या लोकांकडनं शिकावं. म्हणूनच तो सगळा कटुप्रसंग टाळण्यासाठी मी तिला आणली नाही. कारण शक्यतो मला आता असे कटुप्रसंग टाळायचे आहेत. तुझा हा एंगेजमेंटचा कार्यक्रम आनंदात व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. पण माझ्या आयुष्यातल्या ह्या आनंदाच्या क्षणी निर्मला वहिनी या आनंदात सहभागी व्हावी अशी माझी खरोखर मनापासूनची इच्छा आहे. किंचित नर्वस होत रेणू म्हणाली. अनंताने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू जे हे आत्ता आनंदाचा क्षण म्हणालीस ना ते ऐकून मला मनापासून आनंद झाला आहे. रेणू एकदम चपापली.
खरं तर बोलण्याच्या ओघात ती ते बोलून गेली होती, पण अनंतानं त्यातून नेमकी तिला आठवण करून दिली होती. काही न बोलता ती खाली मान घालून गप्प बसली होती. तसं अनंताने तिच्या डोक्यावर थोपटलं होतं आणि म्हणाला होता, काळजी करू नकोस, तुझ्या लग्नाच्या वेळी मी तिला नक्की आणेन. आणि शेवटी काय गं, तू आमच्याच सांगलीला कायमची येणार आहेस ना. पण हे वेगळं आणि लग्नाला आपलं माणूस असणं वेगळं. ओके ओके, निर्मलाला मी नक्की आणीन, मग तर झालं ना. कारण त्यावेळी विवाहस्थळ हा बंगला नसेल आणि ह्या घराला असलेलं अस्पृश्यतेचं वावडं कुठल्याही कार्यालयाला नसेल. निर्मला वहिनीच्या जातीचा खुद्द अनंतानं स्वतःच असा उल्लेख केल्यामुळे रेणूला पुढे काही बोलता आलं नव्हतं. शिवाय हा तू आनंदाचा क्षण मानतीयस असं म्हणून अनंतानं नकळत तिने त्याला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली होती. त्यामुळे रेणूला पुढे काही बोलणं सुचलंच नव्हतं. निर्मला वहिनीप्रमाणे ह्या समारंभात आणखीन एका व्यक्तीची फारशी दखल कोणी घेतली नव्हती, ती म्हणजे पंत. अर्थात तो विषय अनंताच्या किंवा रेणूच्या अखत्यारीतला नव्हता. कारण अनंतानी सगळे अधिकार मोठ्या चतुराईने इंदुमावशीच्या हातात दिले होते. इंदुमावशी त्यांनी साहजिकच असा मोठेपणा दिल्यामुळे मनोमन खुश झाली होती आणि पंतांचा विषय काढून मावशीचा मूड घालवण्याची अनंताची इच्छा नव्हती. म्हणूनच त्यांनी इंदुमावशीसमोर पंतांचा विषय अजिबात काढला नव्हता. थोडक्यात इंदुमावशी नाराज होईल असा कुठलाही विषय तिच्यापुढे काढण्याचं त्यांनी कटाक्षाने टाळलं होतं. तर अशा प्रकारे ह्या दोन व्यक्तींची अनुपस्थिती सोडली तर कार्यक्रमाला नावं ठेवायला इंदुमावशीने मुळीच जागा ठेवली नव्हती आणि त्याबाबत अनंताही इंदुमावशीला मानत होता. असे कार्यक्रम अरेंज करावे तर ते इंदुमावशीनेच असं त्याचं प्रामाणिक मत होतं. सकाळपासूनच सगळा बंगला गजबजून गेला होता. साफसफाई, फर्निचरची हलवा हलव, हा सोफा तिकडे ठेव, तो पुतळा इकडे सरकव, हा फ्लॉवर पॉट त्या कोपऱ्यात ठेव, निमंत्रकांसाठी संपूर्ण हॉलभर सतरंजी पसरणं, ही सगळी कामं धूमधडाक्यात चालू होती. अनंता सूचना देत होता. सकाळपासून त्याची नुसती धावपळ चालली होती. इंदुमावशी मोठ्या उत्साहानं सगळीकडे वावरत होती, नोकरांना हुकूम सोडत होती, मधूनच किचनमध्ये डोकवत होती. किचनमध्ये बर्फी चिवडा बनवण्याचं काम सुरू होतं. विशेष म्हणजे सुमित्राबाई ही आपली खोली सोडून खाली आल्या होत्या. रेणूला बसून बसून अक्षरशः कंटाळा आला होता, पण इंदुमावशी आज तिला कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हती. मग रेणू उगाचच एक भरतकामाचं डिझाईन घेऊन हॉलमध्येच एका खुर्चीवर कोपऱ्यात बसली होती. अधूनमधून चाललेली इंदुमावशीची अनंताची धावपळ, नोकरांवर खेकसणं सगळं पाहत होती. अमुक गोष्ट कुठे ठेवली यावरून होणारं त्यांचं लुटुपुटीचं भांडण एन्जॉय करत होती. तिला अनंताचं मोठं कौतुक वाटलं होतं. इंदुमावशीचा वीक पॉईंट ओळखून अनंतानी मोठ्या खुबीने तिच्यावर सगळा भार टाकून दिला होता आणि स्वतः पुन्हा अलिप्त राहिला होता. अनंतानं साखरपुड्याचा कार्यक्रम हॉलच्या ज्या मध्यभागी होणार होता तिथे एक छोटासा गालिचा अंथरला होता. इतर लोकांना बसण्यासाठी नोकरांच्या मदतीनं मोठी सतरंजी अंथरली होती. तेवढ्यात इंदुमावशीची हाक अनंताच्या कानावर आली. अनंता, अनंता, अरे हे काय केलंस बाबा? काय झालं आता? आता आणखीन आपलं काय चुकलं या विचाराने दचकून अनंताने विचारलं. अरे हा गालिचा तू असा कसा अंथरलास बाबा? अरे मुलीचं तोंड दक्षिणेला होईल ना त्यामुळे. मावशी तूही कमाल करतेस. आता हे दक्षिण उत्तर मला काय माहिती का? आयुष्यात आम्हाला नक्की दिशा कुठली हेच कधी कळलं नाही. अनंता काहीसा हसून म्हणाला. मग हसू आवरत म्हणाला, म्हणून मी तुला म्हणतोय 5 मिनटं इथे उभी राहा, सगळीकडे एकदा नजर फिरव, काही कमी जास्त काय ते बघ. आज जाऊन काय करत बसतेस तू? आता तू इथून अजिबात हलू नकोस. ते दक्षिण उत्तर काय आहे ना ते तुझं तू व्यवस्थित करून घे. तुला सांगायला काय होतंय रे बाबा? इंदुमावशी थोड्याशा लटक्या रागानं म्हणाली. आत किती कामं पडली आहे तुला काही कल्पना आहे का? ती क्रॉकरी सगळी बाहेर काढली आहे, जन्माची धूळ बसली आहे त्याच्यावर. जितूच्या साखरपुड्याच्या दिवशी काढली होती, त्यानंतर त्याला हात लावायचा काही योग आला नाही. ती सगळी साबणाच्या गरम पाण्यात टाकून धुवून घ्यायला हवी. बर्फी सुकली का नाही ते पाहायला हवं. तिच्या वड्या पाडायच्या आहेत.
शिवाय गुरुजींना लागणारं साखरपुड्याचं सगळं सामान तयार ठेवायला हवं, म्हणजे ऐन वेळेला हे नाही ते नाही, हे कुठे ते कुठे असं व्हायला नको. इंदू मावशी आपल्या मागच्या कामाचा पाढा वाचत होती. अगं पण मावशी, सगळी कामं तूच करायला पाहिजेस असं काही आहे का? तू फक्त सूचना दे ना. श्वेता, रमाबाई पाहतील बाकीचं सगळं. बास, अनंतानं श्वेताचं नाव काढायचा अवकाश की इतका वेळचा इंदू मावशीचा प्रसन्न चेहरा एकदम कपाळावर 1760 आठ्यांनी भरून गेला. श्वेता? हं? अरे तुझ्या श्वेता बहिणीला काय बोलायचं बाबा? घरात एवढी धामधूम चालली आहे, एवढी कामं पडली आहेत, पण राणी सरकार एकदा तरी खाली उतरलेत का? संधीची वाट पाहत असल्यासारखा इंदू मावशीने लगेच आपला संताप बाहेर काढला. अनंतानं इंदू मावशीच्या बाकीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तो रेणूला म्हणाला, रेणू जा, जरा तुझ्या श्वेता बहिणीला मी खाली बोलवलंय सांग. पण रेणूला श्वेताच्या खोलीत जायची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून ती काहीशा खोट्या रागानं म्हणाली, मी सकाळपासून इथे माश्या मारत बसली आहे, बसून बसून मला बोर झालं आहे, पण तुम्ही लोक मला काही काम सांगत नाही. ज्याची काम करायची इच्छा आहे त्याला काम नाही, आणि ज्याची इच्छा नाही त्याच्या मागे कामासाठी लागत आहे. मी नाही जाणार कोणाला बोलवायला. ठीक आहे, मग मी जातो बोलवून आणायला, असं म्हणाला आणि अनंता खरोखर जिन्याच्या पायऱ्या चढायला लागला. अनंतानं श्वेताच्या खोलीत जाऊ नये असं का कोणास ठाऊक रेणूला वाटलं. कदाचित श्वेता काहीतरी बोलून अनंताचा अपमान करेल या भीतीने असेल, किंवा श्वेताच्या खोलीत अनंताला काय दृश्य पाहायला मिळेल या भीतीने असेल. अनंता जिना चढायला लागला तशी रेणू लगबगीने उठली, अनंताला मागे सारून पुढे झाली. दाण दाण जिना चढून श्वेताच्या खोलीत गेली. अनंता मागून येतोय याची श्वेताला कल्पना द्यावी म्हणून खोलीत शिरता शिरता श्वेताला म्हणाली, वहिनी तुला खाली बोलवलंय. कोणी बोलवलंय? श्वेतानं हातातल्या कादंबरीतून मान वर करून काहीशा उर्मट्ट आवाजात विचारलं. श्वेताची कल्पना रेणू इंदू मावशीचाच निरोप घेऊन आलेली असणार. पण रेणूनी काही उत्तर देण्यापूर्वी दाराच्या बाहेरून अनंतानेच उत्तर दिलं, मी बोलवतोय. श्वेताला अनंता वर आपल्या खोलीपर्यंत आला असेल किंवा येईल हे अगदी अनपेक्षित होतं, त्यामुळे ती क्षणभर गोंधळून गेली. रेणूलाही कल्पना नव्हती अनंता पार श्वेताच्या दारापर्यंत येईल, आला तर असं काहीतरी बोलेल. तिची आपली कल्पना, आपण श्वेताला बोलवायला आलो त्या अर्थी अनंता काही आपल्या मागून येणार नाही. त्यामुळे अनंताला असं बघून दोघीही काहीशा सटपटल्या. त्या दोघी अनंताकडे असं बघत असताना अनंता श्वेताला उद्देशून म्हणाला, संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 3 वाजेपर्यंत तयार होऊन तू खाली हॉलमध्ये ये. आणि आत्ता घरात चिक्कार कामं पडली आहेत. मावशींनी सांगितलं तर बघ काही करता येण्यासारखं असेल तर. एवढंच बोलून अनंता तसाच मागे फिरला. तो जेमतेम जिन्यापर्यंत गेला असेल नसेल, तोच श्वेता एकदम तरातरा खोलीतून उठून बाहेर आली. अनंताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत काहीशा तीक्ष्ण आवाजात म्हणाली, हा या घराच्या मालकाचा हुकूम आहे का? हां, हुकूमच समज, पण घराच्या मालकाचा नाही. या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आणि तुझा थोरला दीर या नात्यानं दिलेला हुकूम. आणि अनंता शांतपणे खाली निघून गेला. त्यानंतरची श्वेताची बडबड ऐकण्याची रेणूला अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ती मुकाट्यानं आपल्या खोलीत आली. आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. मग त्या सांगलीच्या तिच्या होणाऱ्या भावी नवऱ्याचा फोटो समोर ठेवून त्याच्याकडे एकटक नजरेनं पाहत राहिली. अनंतानी तो कधी कोण जाणे तिच्या खोलीत आणून ठेवला होता. रेणूच्या मनात आलं, ह्याच्याबरोबर आपल्याला सगळं आयुष्य काढायचं आहे, अनंताला दिलेलं वचन पाळायचं आहे. आपल्यामुळे, आपल्या वागण्यामुळे ह्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा आपल्याला कसलाही कुठलाही अधिकार नाही. जितूचा विचार तर आपल्या मनात आता कधीही येता कामा नये. आला तरी त्याचा आपण विचार करता कामा नये. शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा आपण आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहायला हवं. शक्य होईल का आपल्याला ते? रेणू त्या फोटोकडे पाहताना मनातल्या मनात विचार करत होती. अनंतानं सांगितल्याप्रमाणे मनाला तयार करत होती. दुपारी 2 वाजल्यापासूनच सुमित्राबाई आणि इंदू मावशी रेणूला पुढ्यात घेऊन बसल्या होत्या.
तिची निरनिराळ्या प्रकारे केसांची रचना करताना दोघी बहिणीत एकमत होत नव्हतं. कधी एक शेपटा, कधी 2 वेण्या, कधी आंबाडा, कधी नुसतीच पोनीटेल. दोघीही बहिणी आपल्याला माहीत असलेल्या केशरचनेचे प्रयोग रेणूवर करू पाहत होत्या आणि दोघींना एकमेकींची फॅशन पसंत पडत नव्हती. एकमत होतच नव्हतं. जी तऱ्हा केसांचीच ती दागिन्यांची. सुमित्राबाईंनी आपले जुने फॅशनचे 3-4 नेकलेस काढून ठेवले होते. कधी हा, कधी तो. साड्यांचा तर हा ढीग लागला होता. सुमित्राबाईंनी आणि इंदुमावशींनी आपल्या सगळ्या उंची आणि लफ्फेदार साड्या समोर आणून ठेवल्या होत्या. दोघींच्या साड्यांचे डिझाईन्स आणि रंग आता आउट ऑफ फॅशन झाल्या होत्या. पण ह्या दोघा बहिणींना सांगणार कोण? त्या एक एक साडी रेणूला नेसायला भाग पाडत होत्या. मग दोन्ही अंगाने रेणूचं निरीक्षण करत होत्या. कुठेतरी काहीतरी कमतरता जाणवली की लगेच दुसरी साडी. रेणू अक्षरशः वैतागली. बरं, आता ते एवढं प्रेमानं करतायत म्हटल्यावर त्यांच्यावर रागवताही येत नव्हतं. शिवाय सुमित्राबाईंच्या साड्या कित्येक दिवस पेटीत बंद असल्यामुळे त्या साड्यांना एक प्रकारचा उग्र वास येत होता. त्यामुळे रेणू अधिकच कासावीस होत होती. या दोन्ही बहिणींच्या कचाट्यातून आपली सुटका व्हावी म्हणून रेणू मनोमन अनंताची प्रार्थना करत होती. नेमका त्याचवेळी द्रौपदीच्या हाकेला कृष्णानं धावून यावं तसा अनंत आला. रेणूनं यांच्या तावडीतनं माझी सुटका कर रे भाऊराया अशा करुण नजरेने अनंताकडे पाहिलं. अनंतालाही रेणूची अवस्था समजली, पण त्यालाही नक्की काय करावं सुचलं नाही. तो आपला उगाचच समोरच्या साड्यांच्या घड्यातल्या साड्या उलट सुलट करत राहिला. तेवढ्यात दारातून इंटिमेटच्या सुगंधाचा लोटच्या लोट आत आला आणि त्या सुगंधाच्या झोतावर आरूढ होऊन एक नाजूक चांदीचं घुंगरू खणखणावं तशा आवाजातला हळूवार प्रश्न, माझ्यासाठी काही काम आहे का? त्या आवाजासरशी एकाच वेळी सगळ्यांनी दारात उभ्या असलेल्या त्या प्रश्नकर्तीकडे बघितलं आणि अविश्वासानं सगळे पाहत राहिले. दारात श्वेता उभी होती, अगदी एखाद्या महालक्ष्मीसारखी सजून. खरोखर त्या रूपात ती एखाद्या देवीसारखी दिसत होती. नाजूक जरीवर केलेली पिंक कलरची साडी श्वेताच्या गोऱ्या गुलाबी शरीरावर विलक्षण खुलून दिसत होती. ही साडी मागच्या दिवाळी तिच्या माहेरच्यांकडनं आली होती, पण श्वेता ती एकदाही नेसली नव्हती. ती तशीच तिच्या वॉर्डरोबमध्ये पडून राहिली होती. तोच प्रकार गळ्यातल्या नेकलेसचा. हाही तिला लग्नात मिळाला होता. नाजूक डिझाईनचा, मध्ये एकच पदक असलेला आणि त्यात लाल रंगाचा खडा बसवलेला. श्वेताच्या गोऱ्या गळ्यात तो नेकलेस विलक्षण खुलून दिसत होता. कितीतरी दिवसांनी रेणूला श्वेता अशी सालंकृत आणि व्यवस्थित ल्यालेली नेसलेली दिसत होती. नाहीतर जेव्हा बघावं तेव्हा तिच्या अंगावर एक घरगुती साडी, गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आणि चेहरा उदास गंभीर. कधी तिने चांगली साडी नेसली नव्हती, डोक्यात फूल माळलं नव्हतं किंवा चेहऱ्यावर हलकासा पावडरचा पफ कधीही फिरवला नव्हता. पण आज जणू काही तिने ती सगळी मागची कसर भरून काढल्यासारखी वाटत होती. चेहराही नेहमीपेक्षा विलक्षण प्रसन्न दिसत होता. रेणूला वाटलं होतं सकाळी अनंताची आणि तिची एवढी बोलाचाली झाल्यावर ती मुळीच खाली येणार नाही. भयंकर हट्टी आणि जिद्दी स्वभावाची आहे. पण श्वेता आली होती. नुसतीच आली नव्हती तर चांगली सजून धजून आली होती. पण त्यातूनही एक गोष्ट रेणूच्या लक्षात आल्यापासून राहिली नव्हती की श्वेतानं जो काही साजशृंगार केला होता, जे काही घातलं होतं, नेसलं होतं, ते सगळंच्या सगळं तिच्या माहेरच्यांकडून मिळालेलं होतं. इव्हन चेहऱ्यावरचा मेकअपसुद्धा. ह्या घरातली एकही वस्तू तिच्या अंगावर दिसत नव्हती, अपवाद फक्त गळ्यातल्या मंगळसूत्राचा सोडला तर. रेणू, सुमित्राबाई, इंदुमावशी आजच्या तिच्या ह्या रूपानं खरोखर मंत्रमुग्ध होऊन श्वेताकडे एकटक नजरेनं पाहत होत्या. काय बोलावं हेही त्यांना सुचत नव्हतं. श्वेताच्या या अकल्पित दर्शनानं भान विसरून गेलेल्यात सगळ्यात पहिल्यांदा भानावर आला तो अनंता. श्वेताकडे प्रसन्न मुद्रेनं पाहत म्हणाला, वा, याला म्हणतात तयार होणं. आणि मग तो सुमित्राबाई आणि इंदुमावशीकडे बघित म्हणाला, पाहिलं नाही तर तुम्ही 2 तास बिचाऱ्या रेणूवर काय वाटेल ते प्रयोग चालवलेत. आणि तो श्वेताकडे वळून बघत म्हणाला, बरं झालं श्वेता तू आलीस. आता या 2 बहिणींच्या तावडीतून रेणूला सोडव, तिचा चार्ज तू घे, तिला तयार कर.
या दोघी बहिणी तिला विदूषक बनवायला निघाल्या होत्या. त्या सांगलीवाल्यांनी पाहिलं असतं ना, मागच्या पावली पळत सुटले असते ते. अर्थात अनंत हे सगळं चेष्टेत बोलत होता. मुद्दाम कोणाचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे सुमित्राबाई आणि इंदू मावशी दोघींनाही अनंताच्या ह्या बोलण्याचं फारसं काही वाटलं नाही. उलट इंदू मावशी मनातनं थोडीफार चमकलीच होती. श्वेताला आजवर हजारो वेळा सांगूनसुद्धा तिने कुणाचं काही ऐकलं नव्हतं. जे आणि जसं आपल्याला हवं तशीच ती आजवर वागत आली होती. आणि आज एकदम तिच्यात पडलेला फरक, नक्कीच हा अनंताच्या बोलण्याचा परिणाम होता. अनंतानं श्वेताला तसं म्हणताच श्वेता पुढे झाली. तिने रेणूचा ताबा स्वतःकडे घेतला. अनंता, सुमित्राबाई, इंदू मावशी रेणूला श्वेताच्या स्वाधीन करून खोलीतनं बाहेर निघून गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित फिलिंग ही कादंबरी. या कादंबरीचा शेवटचा भाग आपण उद्या ऐकणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.